देखिए, जब मेडिकल असॉल्ट की बात जो सेक्सुअल असॉल्ट की बात पीड़िता ने कही, तो डॉक्टरों से इसकी रिपोर्ट मांगी गई। डॉक्टरों ने उसको कंफर्म नहीं किया है। उन्होंने कहा है कि उसको एफएसएल रिपोर्ट से टैली करेंगे, तभी वो उस पर कुछ पुख्ता राय दे पाएंगे। और जो प्राइवेट पार्ट्स में उन्होंने चोटों से इनकार किया है। इसको सीबीआई पे भरोसा नहीं है, आराम से। इसको एसआईटी पे भरोसा नहीं है, इस पे कानून पे भरोसा नहीं है। क्या एक बार मुलाकात कर, हम तुझे भरोसा दिलाएंगे। जो तू यहाँ राजनीति कर रहा है ना, तुझे भरोसा दिला देगा धौड़िया। तुम्हारी लड़की अगर कोरोना से मर जाती तो मुआवजा मिल जाता। ये सब धमकियां मिल रही हैं, पापा को धमकाया जा रहा है। ये बोल रहे हैं कि केस मतलब रफा दफा हो जाएगा, अगर सब केस रफा दफा हो जाएगा। ये सब वीडियो दिखा देंगे, मम्मी की उल्टी सीधी वीडियो बना रखी है। जो उस टाइम में वो हालात ऐसे थे, जो मन में आ रहा वो सब लोग बोले जा रहे। यही सब करके अब ये लोग हमें यहाँ रहने नहीं देंगे। ये डीएम बहुत ज्यादा ही चालबाजी कर रहे हैं। हम लोगों के साथ में इतना प्रेशर डाल रहे हैं जबरदस्ती कि हम लोगों ने तुम्हारे इतने लोग, तुम्हारी बात का कोई भरोसा नहीं है, तुम जबरदस्ती बयान बदल रहे हो। तुम पे कौन भरोसा? पापा पे बुलवा रहे, बयान बदलने से तुम्हारी कोई वो रहेगी? हम लोग दूसरी जगह चले जाएंगे। नमस्कार. प्रत्यय कोल्हापूर आयोजित साक्षात या उपक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गेल्या काही दिवसामध्ये भीषण गाजत असलेल्या एका घटनेचा वेध घेणार आहोत. हाथरसची घटना. या घटनेनं केवळ आपला समाज तळागाळापासून ढवळून काढलाय इतकंच नव्हे, तर त्या निमित्ताने इथल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक सत्तेचा बेशरम चेहरा उघडा नागडा होऊन आपल्यासमोर आला आहे. काय होतं या घटनेत नेमकं? भूतकाळात आपल्याला फार मागे जायची गरज नाही. गेल्या 10 वर्षातल्या काही घटनांकडे आपण एक दृष्टिक्षेप टाकला तरी ह्यातली भीषणता आपल्या लक्षात येईल. 2012 साली निर्भया या मुलीवरती, अर्थात निर्भया हे तिचं खरं नाव नाही, दिल्लीवरती सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर 2016 साली डेल्टा मेघवाल या ठिकाणी दलित मुलीवरती बलात्कार करण्यात आला. 2017 साली घडलेली उन्नावची घटना भीषण या शब्दाचा अर्थही कमी पडावा इतकी भीषण भयानक होती. आणि या साऱ्यावरती कडी करणारी घटना जी झाली ती हाथरसमध्ये झाली. 19 वर्षाच्या दलित मुलीवरती ती शेतात कामासाठी गेलेली असताना तिथल्या उच्चवर्णीय जमातीच्या 4 लोकांनी निर्घृण असा बलात्कार केला. तिची जीभ कापली, तिच्या मानेचे मणके तोडले, तिच्या पाठीच्या मणक्यांना तोडलं, ती विकलांग केलं. रक्ताने निथळत असलेली ही मुलगी मरायला तशीच सोडून हे पसार झाले. तिच्या आईनी धावाधाव केल्यानंतर तिला आपली मुलगी सापडली आणि त्यानंतर जे काही रामायण घडलं आहे ते कल्पनातीत आहे. पोलिसांनी ह्या मुलीच्या मृत्यूनंतर तिचं प्रेत जबरदस्ती नेऊन जाळलं. रात्री 2, 2:30, 3 वाजता हे प्रेत जाळण्यात आलं. तिच्या कुटुंबाला यायला मज्जाव केला, लोकांवरती लाठी हल्ला केला, त्यांना निर्घृणपणानं दूर फेकलं, लाथा घातल्या, त्यांच्या कुटुंबियांवरती दहशत बसवली.
आता ह्या देशामध्ये सुसंस्कृत राहण्याची आणि वागण्याची अपेक्षा करणं हे देखील राष्ट्रद्रोहाचं लक्षण समजलं जाईल अशी माझी खात्री आहे. दंगल दंगल खेळूया. खेळूया. बाहुलीला भोसकूया. वेडीच आहेस. जाळूया. पेट्रोल कुठे मिळेल? नको मग. पंप किती लांब आहे. दाबूया का गळा तिचा? त्यात काय हत्तीच्या. खूपच सगळ्या पिना डोळ्यात. रिबिन रिबिन आवळ घट्ट गळ्यात. ए बाहुली पळते बघ. सोडू नकोस. पकड पकड. ठेचून काढ मार दगड. अय्या किती तांबडं रक्त. भिजला तुझा फ्रॉक फक्त. ओरडेल पण माझी आई. हट बेत्री बागूबाई. मी नाही काही घाबरले. मग दंगल दंगल खेळायचं. खेळूया ना. खेळूया. सगळं आपण जाळायचं. जाळूया ना. जाळूया. In Hathras, cops barricade a raped woman's home, hijack her corpse, set it afire on a murderous night, deaf to her mother's howling pain. In a land where Dalits cannot rule, they cannot rage or even mourn. This has happened before, this will happen again. What does that fire remember? The screams of satis dragged to their husbands' pyres and brides burnt alive. The walls of caste-crossed lovers put to death. The tongue-chopped shrieking of raped women. This has happened before. This will happen again. Manu said once, so his regiment repeat today. All women are harlots. All women are bays. All women seek is sex. All they shall have is rape. Manu gives men a license plate. Such rape mandate. This has happened before. This will happen again. This has happened before. This will happen again. Sanatan, the only law of the land that's in force. Sanatan, where nothing will ever change. Always, always a victim blaming slut template. A rapist shielding police state. A caste denying fourth estate. This has happened before. This will happen again. आणि या साऱ्यांबद्दल या संस्कृतीचे काही भडंग विचारतात, गणंग विचारतात, बाईचं मूल्य ते काय. मनूनी न स्त्री स्वातंत्र्य मर्हती असं आधीच म्हटलेलं आहे. स्त्रीरत्नम दुष्कुलादपि ग्राह्यम असा त्याचा संदेशच आहे. आणि काही जण म्हणतात, अरे आपण स्वतंत्र आहोत, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, जातपात कुठे येतं, कुठे आहे सवर्ण आणि दलित असा भेद, कोण म्हणते स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होतो म्हणून, आणि ज्यांच्यावर होतो त्या आपल्या वागणुकींनीच अन्याय ओढवून घेतात. पितृसत्ता हा ते काहीतरी फॅड आहे, पाश्चात्य देशातून आयात केलेलं. आणि बलात्कार इंडियात होतात, भारतात नाही होत असेही अकलेचे तारे तोडले जातात. असे सरेआम होणारे बेशरम कांगावे किती तकलादू आणि किती खोटे आहेत
याचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही? थोडासा इतिहास पाहिला तर काय दिसतं आपल्याला? भारतीय समाजामध्ये दलित, भटक्या, विमुक्त, आदिवासी अशा साऱ्याच स्त्रियांना कायमच उच्चवर्णीयांच्या आणि विशेषतः त्यातल्या पुरुषांच्या अत्याचारांना सामोरं जावं लागतं. मनुस्मृतीच्या मगरमिठीचं विष इतकं भिनलेलं आहे आपल्या अंगात की त्यांना शिकण्याची वा काम करण्याची संधी तर सोडाच, मोकळ्या अवकाशात खुला श्वास घेण्याची संधी तर सोडाच, अखंड निर्बंध. कुठली लोकशाही, कुठली समाजव्यवस्था, कुठली संस्कृती? कशाबद्दल बोलतोय आपण? खालच्या जातीतल्या बायकांनी पुरुषांच्या, उच्चवर्णीय पुरुषांच्या वासनेची शिकार होणं हा काही जणू अलिखित असा नियम आहे या व्यवस्थेचा. हे कधी बदलणार आहे की नाही? देशाच्या अनेक भागांमध्ये, अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला अजूनही ही संस्कृती, हे कल्चर, हा अन्याय आणि अत्याचार घडताना दिसतात आणि त्याच्याकडे सोयीस्कर डोळेझाक देखील केली जाते. या साऱ्याचा अर्थ तरी कसा लावायचा? पितृसत्ताकता, वर्गव्यवस्था आणि वर्णव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेली जाती व्यवस्था, यामधून ह्या समाजामध्ये, संस्कृतीचा झेंडा मिरवणाऱ्या आमच्या समाजामध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत. दलित स्त्रिया त्याहूनही सुरक्षित नाहीत. दर दिवशी 87-88 स्त्रियांवरती बलात्कार होतात. एकूण जर आपण बलात्कारांची संख्या बघितली, कोर्टामध्ये चाललेले खटले बघितले, तर 2% गुन्हेगारांना देखील शासन होत नाही, अशी इथली परिस्थिती आहे. इथे कायद्याचं राज्य आहे की नाही? इथे लोकशाहीचं राज्य आहे की हम करे सो कायदा आहे? जगण्यासाठी बाईला संधी नाही, शिक्षण नाही, संरक्षण नाही आणि गुन्हेगारांना राज्यकर्तेच पाठीशी घालतात आणि अभय देतात. बोटाला सुई टोचली, जीव किती कळवळतो. सुरे तलवारी खसाखस भोसकतात. कसं वाटत असेल? साधा चटका बसला, माणूस किती घाबरतो. साले जिवंत जाळून मारतात. कसं वाटत असेल? साधा पदर ढळला तर बाई किती शरमते. साधा पदर ढळला तर बाई किती शरमते. साले साले नग्न धिंड काढतात. कसं वाटत असेल? किती यातना, किती अपमान, किती वेदना. कसं सोसत असेल? आमची हरेक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुथत आली. आमची हरेक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुथत आली. परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्यांची औलाद निर्दयीपणे मुतत आली. किती काळ हे असंच चालायचं? किती काळ हे असंच चालायचं? किती काळ हे सारं निमूट झेलायचं? पण आता ठरवलंय ठेवणीतलं हत्यार खोलायचं. माणसातलं जनावर आर पार सोलायचं. ठेवणीतलं हत्यार खोलायचं, माणसातलं जनावर आर पार सोलायचं. करायची आहेत माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचं आहे प्रत्येकाच्यात एक बुद्ध. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो, मेणबत्तीसारखी जाळतात माणसं आजही चौका चौकातून. कोरभर भाकरी आणि पसाभर पाणी, कोरभर भाकरी आणि पसाभर पाणी
याचा अट्टहास केलाच तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून. चिंदकातले हात सळसळलेच तर आजही छाटले जातात. चिंदकातले हात सळसळलेच तर आजही छाटले जातात. नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी? मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी? ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आता आभाळभर झाली आहे आणि माझ्याही यातनांनी आता जिंदाबादची गर्जना केली आहे. तेव्हा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहराला आग लावीत चला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही आपल्या घटनेची त्रिसूत्री आहे. आपल्या देशाच्या फंक्शनिंगचा तो पाया आहे. पण या गोष्टी ह्या स्त्रियांसाठी आजही सर्वथा अशक्य आहेत. विकासाच्या आणि प्रगतीच्या गप्पा मारणारे नव भांडवलशाहीचे आणि मनुस्मृतीचे घाऊक दलाल बायांना जातीच्या दावणीला अजूनही बांधतायत. पितृसत्तेच्या खुरांखाली त्यांना हुळसून काढतायत. वर धर्माच्या नावाची रंगसफेदी करतायत. त्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक शोषण करतायत आणि वर त्या शोषणाचं समर्थन करतायत. आतपर्यंत भिनलीये जात, जाता नाही जात. आतपर्यंत भिनलीये जात, जाता नाही जात. बसू नको निवांत टाकून हातावरती हात. माणसामधल्या जनावराची बेधडक खालखोल, माणसामधल्या जनावराची बेधडक खालखोल, सैतानांची मस्ती छाटून माणुसकीची भाषा बोल. वेठी दुनिया धरली ज्यांनी सुळावरची खल्ली पोळी. लाव चूड अन्यायाला सैतानांची पेटव होळी. ताव सुलाखून आच लावून निखळ कर अवघे जग. ताव सुलाखून आच लावून निखळ कर अवघे जग. ओंजळीत तुझ्या उभे विश्व अवघे धरून तग. ओंजळीत तुझ्या उभे विश्व अवघे धरून तग. जिस देश की माँ बहनों को अगियार उठाकर ले जाए, जिस देश के कातिल गुंडों को अशराफ छुड़ा कर ले जाए, जिस देश की कोर्ट कचहरी में इंसाफ टकों में बिकता हो, जिस देश का मुंशी काजी भी मुजरिम से पूछ के लिखता हो, जिस देश का मुंशी काजी भी मुजरिम से पूछ के लिखता हो, जिस देश में जान के रखवाले खुद जान ले मासूमों की, जिस देश में हाकिम जालिम हो, सिसकी न सुने मजबूरों की, जिस देश के आदिल बहिरे हो, आहे न सुने मासूमों की, उस देश के हर एक लीडर पर, उस देश के हर एक लीडर पर सवाल उठाना वाजिब है. सवाल उठाना वाजिब है.
बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग, जमाना चले ना चले मेरे संग, बोलूंगी हल्ला आवाज दबंग। बेखौफ आजाद है कहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है कहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। छोटे जिस्म पर मरहम उमंग, लाश नहीं हूँ मन जिंदा पतंग, दिल में उम्मीदें और खुशियों के रंग, हर आंसू बनेगा एक नई तरंग। बेखौफ आजाद है बहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है बहना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। दीवारें ऊंची है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले है सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ